अंबरनाथ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता सर्व नागरिकांना मतदान प्रक्रिया कशी होईल आणि बॅलेटिंग युनिटवर कसे मतदान करायचे हे कळावे म्हणून हा शॉर्ट व्हिडिओ तयार करण्यात येत आहे। नगराध्यक्ष जागा अ आणि जागा ब अशा 3 मतपत्रिका असणार आहेत आणि प्रत्येक मतपत्रिकेसमोरील आपल्या आवडत्या उमेदवाराला एक मतदान करायचं आहे। उदाहरणादाखल आपण 3 बटन दाबलेली आहेत। बीप असा आवाज 3 बटन दाबल्यानंतर होईल आणि मतदान त्याचं नोंदवल्या जाणार आहे। प्रभाग क्रमांक 14 आणि 29 साठी मात्र 3 बॅलेटिंग युनिट असणार आहेत आणि मते मात्र 3च नोंदवायची आहेत। प्रभाग क्रमांक 4 साठी मात्र नगराध्यक्ष जागा अ, जागा ब आणि जागा क यासाठी मतदारांना 4 मते नोंदवावी लागेल। नमस्कार, मी सलील रवींद्र जवेरी। आता ज्या आपल्या अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांचा ब्रँड ॲम्बॅसेडर या नात्याने आपण सर्वांना मी आवाहन करू इच्छितो। आपल्या सर्वांना कल्पना आहे की अगोदर ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या निवडणुका या पुढे ढकलल्या गेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाप्रमाणे त्या येत्या शनिवारी म्हणजेच 20 डिसेंबर 2025 रोजी होत आहेत। तर मी सर्वांना आवर्जून इकडे अगदी कळकळीने आवाहन करू इच्छितो की या आपण सर्वजण 20 डिसेंबर 2025 रोजी घराबाहेर पडून सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या कालावधीत आपलं मौल्यवान मतदान हे नक्की करूया आणि ही आपली जी लोकशाहीचा जो सण आहे तो खऱ्या अर्थाने आपण साजरा करूया। मी सैस्मल राठोड, नोडल अधिकारी सार्वत्रिक निवडणूक 2025 अंबरनाथ नगर परिषद अंबरनाथ, आपणास आव्हान करू इच्छितो की येत्या 20 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30च्या दरम्यान आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्या शहरांचा विकासासाठी आपण नक्की मतदान करावं ही नम्र विनंती। नमस्कार, माझं नाव किमया कल्याण पवार। मी अंबरनाथ नगर परिषदेमध्ये कर व प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे। आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण मत देणं आवश्यक आहे। सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्या मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रत्येकाने पाऊल उचलावे ही नम्र विनंती।